या गावान माझ्या बोमलो गावान तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। आयज आमच्या मदीं आसा अरे होय त्यांच्या नावान सदा आनंद म्हटल्यार आनंदूच आनंद असो आसा। ते पार्टीचे प्रेसिडेंट, भारतीय जनता पार्टीचे गोय प्रदेशाध्यक्ष सदानंद भाई तानावडे, फॉर्मर एमएलए शिवी मतदारसंघाचे, तसेच आताचे चेअरमॅन ईडीसीचे चेअरमॅन सदानंद भाई तानावडे, तुमचे आमच्या या बोमलो वाठारात तसेच भारतीय जनता युवा मोर्चा कार्यक्रम घडिल्ले आहे। या कार्यक्रमात तुमचे एकंदरीत स्वागत करता। तसेच आमचे लाडके आमदार माननीय वाहतूक तसेच पंचायत मंत्री श्री मोहन गुदिनो यांच्या आधारात आम्ही जितले कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चातर्फे घडून आणला, आजपर्यंत जितले कार्यक्रम घडून आणला त्यांचा हातभार आमचा सदाच लाभला आणि त्याच कारणात आमचे जे कार्यक्रम जितले आम्ही घडून आणला तितलेच मोठ्या संख्येन त्याचो लोकांपर्यंत एक बरी मेसेज आम्ही पावोवपाचे जे कारण झाला ते आमचे माननीय मंत्री श्री मोहन गुदिनो त्यांचे हांगासर आमच्या या कार्यक्रमाक तसेच बोमलो वाठारांत स्वागत करता। आमच्या मध्ये असा दाबोली मतदारसंघाचे या निवडणूक खातीर जे प्रभारी म्हणून प्रभारी म्हणून नॉमिनेट केले असा माझे लहानपणापासून तेका पळयत आलेला ते जयंत भाई जाधव, तसेच डेप्युटी सरपंच चिकाली पंचायतीचे कमलाबाई, म्हाका सगळ्यांत चडांत चड हेल्प करपी आणि तितले भायर सरून काम करता तितले करपाक दिवपी आमची या वाठाराची सरपंच लॉरेन डिगुना, पार्टीचे दाबोली मतदारसंघाचे पार्टीचे दाबोली मंडळाचे अध्यक्ष आणि सदाच ज्यांच्या जिबेर एक साखर कशी असता, सदाच गोड उलोवपी आणि सदाच कॉपरेटिव्ह असे आमचे संदीप भाई सूद, दाबोली महिला मोर्चाची अध्यक्ष अनिता मॅडम कोराट, तसेच आमच्या भितर काउन्सिल इलेक्शन जावन आमच्या भितर येयल्ले आमचे बरेच सदांच जेंटलमॅन असे हांव म्हणटा, कित्याक हालींच आमच्या वांगडा खूब संपर्क असो येता ते आमचे लिओ बाब, तसेच एक ज्येष्ठ कार्यकर्ते पयलींचे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आयिल्ले रितेश भाई, तसेच आणि एक त्यांच्या नावान स्टेट जनरल सेक्रेटरी सदानंद भगत, तसेच आमचो या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमात सदांच हातभार लावपी आमचे कायदान झेवियर, माझो बरो मित्र आणि सदांच तुमकां सोशल मिडियाचेर दिसपी काम करता आसतना वॉर्ड नंबर 23 काउन्सिलर विनोद किल्लेकर, तसेच या कार्यक्रमाक तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यक्रमाक फायनान्शियली जाऊन लास्ट मिनिट सदांच हेल्प करपी केन्नाच ना म्हणपी न्हू असे आमचे सराचे वयस्ती लिवर मोंतेरो, आदले या पंचायतीतले सरपंच आणि आताचे पंच लक्ष्मण कोवडेकर, माझ्या वांगडाचो सदांच दिसपी तुमचा माझो पंच अरुण नाईक, तसेच या कार्यक्रम जो मोठ्या संख्येन घडून हाडला आणि सदांच आमच्या वाठारांत मोठ्या प्रकारे भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून काम करपी, सदांच आमकां फुडें धुकलपी आणि परत्या फाटल्यान मागीर काम करपी सदांचे ब्रह्मास्त्र आणि दाबोली मतदारसंघाचे एकंदरीत संघटन मंत्री जेंकां आमी म्हणटा ते ब्रह्माबाई पवार, तसेच माझे बरे मागपी आणि सदांच आमकां हेल्प करपी मारियो बाब, रेमंड बाब, तसेच चिखली पंचायतीचे सरपंच हांगासर ना तरी असताना त्यांचे नाव घेता सजी परेरा आणि जितल्यांनी आमकां मदत केली माझे जनरल सेक्रेटरी आसूं रजत नार्वेकर, स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर अमय सेन, व्हाईस प्रेसिडेंट भारतीय जनता युवा मोर्चाचो सजीत चौगले, विनीत सावंत, मयुरेश शेट्ये, विजय मागीर सौरव, लिएल मंतेरो, आसिफ नदाब, अक्षय मुळगांवकर, शहाबुद्दीन आणि त्याची नावं घेऊन तिथे मी मागचे नागार जावचे न्हू तुमचे सगळ्यांचे हांगा या भारतीय जनता युवा मोर्चाच्या एकंदरीत युथ मिटींग म्हणनासतना युथ बसका म्हणनासतना हो युवा महोत्सवाक तुमचे एकंदरीत या स्वागत करता। एक सांगपाचें म्हटल्यार ही युवा मिटींग आमी आयज घडोवन हाडला एकूच कारण म्हटल्यार पार्टीचे अध्यक्ष तुमकां येवन मार्गदर्शन करपा खातीर ही मिटींग घडोवन हाडिल्ली आसा। पार्टीचे मार्गदर्शन करता आसतना युवा हे फाल्यांचे भविष्य, म्हणजे आयचो युवा हे फाल्यांचे भविष्य, तशेंच सदांचे सदांच आमकां सांगपाचें आसता की युवा शक्ती ही सदांच चॅनलायज जावपाक जाय। युवा शक्ती ही भारत देशाच्या तसेच गोंय राज्याच्या विकासा खातीर खंय तरी फुडारा खातीर गरजेक पडपाक जाय। ह्याच कारणान अशा आमकां जे नेतृत्व लाभला या दाबोली मतदारसंघात जे नेतृत्व लागला त्याच्या फाटल्यान आमकां सदांच मोठ्या संख्येन उबे रावपाक जाय। आता तुमकां दिसून येतले कोण कॅप्टन, व्हायस कॅप्टन, तसेच वास्को
मतदारसंघात वास्को स्वाभिमान मतदारांनी जेंका एकंदरीत दूर केले ते हांगा येवन इलेक्शनाक रावपाक सोदता तशेंच खंय तरी उजो उजो म्हणून नाचपी ते हांगासर येवपाक सोदता तर अशा सगळ्यांक आमकां दूर करून पयस करून दवरपाक जाय कित्याक दूरदृष्टी तशेंच विजनरी एमएलए आमकां लाभलेलो आसा तेच्या फाटल्यान आमकां मोठ्या संख्येन रावपाक जाय तेच्या खातीर आमी मोठ्या संख्येन म्हणपाक जाय सगळ्या येत्या त्या पार्टीक तशेंच राजकीय पक्षांक आमी नांव म्हणटले वी विल से अ बिग नो कारण आमच्या खातीर फक्त आनी फक्त मोविन दुदिनो आनी मोविन दुदिनो सगळ्यांची युवा शक्ती आमच्या या वाठारातल्या मोविन दुदिनो या आमदारा फाटल्यान आसपाक जाय तुम्ही ही पयली आमकां दाखयली आसा आणि अशीच ही युवा शक्ती तुमच्या आमच्या फाटल्यान लागतली येता त्या 2022 या इलेक्शनाक मोठ्या संख्येन आमी डबल मार्जिनान मोविन दुदिनो परत एकदा असेंब्लीत धाडटले तेच्या भायर जे मोविन दुदिनो गोय राज्याचे नाव जीएसटी टायगर म्हणून वयर नॅशनल लेवलार व्हेल्ले आसा अशा आमदाराक आमी परत एकदा असेंब्लीत धाडटले अशी आस बाळगता आणि परत एकदा म्हाका हांगासर उलोवपाक दिले तशें तुमी मोठ्या संख्येन हांगा हाजीर रावले आमच्या गांवांत बोमालो वाठारांत तुमी हांगा हाजीर रावले म्हणून तुमचे सगळ्यांच्या तर्फे माझ्या भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे तुमचे सगळ्यांचे हांगासर स्वागत करता धन्यवाद. थँक्यू संकल्पना आमकां जायतो इंजिनियर गावलो आसा तो पासून बॅकग्रावंड येयलो कितें आपले वडील आसा करून तो राजकारण येयलो मनीस न्हू जेन्ना तो पासून राजकारण जेन्ना येयलो तेन्ना आतां युथा जे झगडोन येयलो त्या वखदार ताका तिकीट दिली पूण तिणी तिकीट नाकारली आतां तिकीट नाका आपल्या बेगरी युथा झगडोल्या म्हणून सो 5 ते 10 वर्सां युथा झगडोन उपरांत तेणें आपल्या कश्टाचेर त्या टायमार सरकाराक आपूण स्वता म्हणून 5 आमदार निवडून दिताय असो आमच्या युथ लिडर आमकां लाभलेलो आसा. आतां चड गावले ना आतां मागता आमचो वार्ड नंबर 3 चो डायनामिक्स काउन्सिलर किमलीकर. गुड आफ्टरनून तुमकां सगळ्यांक येवन गजगज स्वताची असो आज हांगा दृश्य दिसता. इंट्रोडक्शनाची गरज ना संकल्प हवाले डेप्युटी सरपंचान तुमची सगळ्यांची हांगा स्टेजीर माचयेर बसल्या सगळ्यांची इंट्रोडक्शन दिलेलें हांव टायम वेस्ट करना म्हाका 2 मिनटां दिला उलोवपाक 2 मिनटां भितर नाल्यार पांय ओडटा केलो ब्रह्मा हांव चड टायम वेस्ट करना. आज युवा शक्ती दाबोळे मतदारसंघाची स्ट्रेंथ आमचे लाडके आमदार बाबा मोविन बाबा हे युवा शक्ती न्हू इन्स्पिरेशन आपल्या लहानपणाच्या पॉलिटिकल कॅरियरान युथा घेऊन ते पुढे चले आणि आपले यंगस्ट एमएलए असे गोंयान आमचे लाभलेले असले त्यांनी खूप कार्य युथा खातीर केलेले आहा. सो आज ही शक्ती ही जी आज एकठांय जाला ती सगळी युवा शक्ती आज बाबाच्या खंयतरी इन्स्पिरेशन त्यांच्या फाटी ते मानता म्हणून आज खंयतरी अशी उत्कृष्ट प्रतिसाद हांगा लाभलेला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित ही सभा कितली टोकनाय करता तितली कमी ना. हांगा ह्यूज टीम युवा मोर्चाची अंडर द लिडरशिप ऑफ युवा प्रेसिडेंट संकल्प महाले याचे कौतुक करावे तेवढेच थोडे म्हणटा पळय तसे यांनी खूप कार्य केलेले एका मोठ्या ताळ्यामध्ये स्वागत करते. युवा मोर्चा आपल्या काणी अंडर द लिडरशिप ऑफ मोविन बाबा कित्येकशे कार्यक्रम केलेले आहा. ही जनता जनार्दन दाबोळे मतदारसंघाची तसेच सबंध गोंयची जनता जाणा दाबोळे फर्स्ट असे ध्येय धरून आम्ही पुढे चाललेले आहात. युवा तरुणाची एक मोठी रॅली काढलेली असली दाबोळे मतदारसंघात सकाळच्या 3-4 दिवसांनी युवा या भुरग्यांनी काम केलेल्या नावा घेता खूप कोणाचे नाव चुकल्या कोणाला राग येतो म्हणून ती युवा शक्ती आहे दाबोळे मतदारसंघ आणि सरासरी आहे दुसता हे तुमका सगळ्यांक कळटले. हे दाबोळे मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीची पेज याचे कार्य सगळे आवडता. मोविन बाबाच्या ऑफिशियल पेज इंस्टाग्रामचेर कळटा की भारतीय युवा शक्ती कितें काम करता ती. सायकलिंग जाली 15 ऑगस्टाक 200-250 लोक यूथ स्पेशल आपलो टाइम काढून प्राइज नासले 20,000 25,000 30,000 नासले सर्टिफिकेट आणि मेडल आणि टी शर्ट दिवन ही उत्कृष्ट प्रतिसाद मेळ्ळो लोकांचो लाभलेला युवकांचो तेंची तोखणाय करपाची परत एकदा तुमकां जोरान ताळे मारता आणि तुमकां राव लागता जय हिंद तुमकां सल्यूट करून तुमकां सल्यूट मारता. तशेंच आमचे हांगा दाबोळे मतदारसंघाचे आमी बाबा वांगडा रावपाची काळाची गरज आहा. हांगा खूब जाण आंडू पांडू सगळे येयलेले आहा. थोडे बाटलेच्या नावार
ब्लॅक अँड व्हाईट आणि तो लिव्हिस्की काम कार्य झिरो थोडे आपल्या धर्मपत्नी निवडून आणू ना तर दाभोळ्या मतदारसंघाची उदरगत किती पडतो त्याला खूप चिंताची गरज आहे त्या दिग्गज पॉलिटिकल फ्रेंड तो नंबर 1 झिरो ना नंबर 1 झिरो सो याच्या पुढे तुम्ही युथ शक्ती दाभोळ्या मतदारसंघाच्या तडफदार असे बाबाकडे राहून तुम्ही तिचा हात बळकट करतले आणि येणाऱ्या इलेक्शनात फेब्रुवारी मार्चच्या इलेक्शनात एका उदाहरण म्हणतात बहुत प्रचंड मध्ये तुम्ही निवडून आणले त्यातून काय दुभावना इथे माझे तुम्ही 2 उत्तर ऐकले 2 मिनिटं ब्रह्मा 2 मिनिटं कामाल करा ऐकून तुम्हाला युरोपात चान्स दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देव बरे करू तुमका थँक्यू जय गोवा रिस्पेक्ट देव बरे करू पांडे भाऊ आहो जे टाइम ठेवतालो 2 मिनिटं त्रास झाला ब्रह्मा असो याला काय रुपा तू त्यांनाच बसला बोलाले ब्रह्मा गेलो काय रुपा आता बघता आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे दापोली मतदारसंघाचे प्रभारी ताई जयंतबाई कडे मागता 2 होता माणसे हॅलो युवकांना त्यांना उशीर जाईना बरोबर आहे युथ आर ऑलवेज रेडी बिकॉज इंडिया इज द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आमच्यामध्ये उपस्थित आमचे अध्यक्ष सदानंदभाई तानावडे तरुण तडफदार युवा आमदार पुढे मंत्री भावी मंत्री श्री मोविन गुदिनो आणि युवा आमचा संकल्प महाले मंडळाचे अध्यक्ष संदीप सूद झेडपी सरपंच डेप्युटी सरपंच सगळे ही मीटिंग खरं म्हणजे संकल्पाची ठरलेली सांजे 7:30 तुमका मिळेल ती मेसेज पण तरी असताना काही प्रोग्रामात चेंजेस झाले आणि संकल्पाक एक चॅलेंज मिळाले की तू 12:30 कर आणि संकल्प ना म्हणून आणि यादी वेळी संकल्प सांगली सगळा आज वर्किंग डे सोमवार असा भुरग्यांची ऑनलाईन क्लासेस चालू कामाक वचपी असा पण भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी आणि श्री मोविन गुदिनोच्या प्रेमापोटी ब्रह्मा लिगोर आणि संकल्प या सगळ्या युवांनी ही मीटिंग घडवून आणली म्हणून तुमका शत प्रणाम ही यादी वेळी मीटिंग तुम्ही घडवून आणता फक्त हेच दाखवून दिता की भारतीय जनता पार्टीवर आज युवा असा काही नवीन मतदार असताना ज्यांच्यानी फर्स्ट टाइम वोटिंग करपा आयले असताना हांव तुमका सांगू इच्छिता योर वोट फर्स्ट टाइम until you are alive should be for Bharatiya Janata Party because your vote is always respected तुमचा वोटात तुमचा वादळ असतो तुमच्या वोटात केन्नाच कोण डिसरिस्पेक्ट करचो ना कारण की आमच्या देशाचे प्रधानमंत्री एबल आणि कॅपेबल प्रधानमंत्री असतात नरेंद्र भाई मोदी आज त्यांना जगात तोकडे असतात त्याचबरोबर आमचे गोव्याचे मुख्यमंत्री युवा असतात डॉक्टर प्रमोद सावंत जे आज इतलं मोठ्यानं काम करता तो पेंडेमिक असो की नाही असो पण डॉक्टर प्रमोद सावंतान त्यांना तोंड देऊन पुढे सरलेले असतात आणि त्यांना खऱ्या खानो देखून जर कोयतात जाल्यार मोविन गुदिनो सर हे सुद्धा युवा कसे काम करतात हांगासर क्रिकेटीचे आयोजन झाले आमचे अध्यक्ष सदानंदभाई तानावडे आणि मोविन सरांनी आज ती क्रिकेट खेळले हे दाखवून दिता की हे आमचे असले लीडर फक्त युवकांबरोबर असा उलोपा केला खूप असा तुमच्याकडे एकच मागणी करता की येणारे 6 महिने असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीवर राहा आणि भारतीय जनता पार्टी मोविन गुदिनो सर तर सदानंदभाई तानावडे तुमच्यावर असले चरण देव बरे करू भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता युवा मोर्चाचा वंदे मातरम थँक्यू जयंत भाई आता मागता गोवा राज्याचे लोकप्रिय नेते आणि आमचे दापोलीचे मतदारसंघाचे लाडके आमदार आणि गोवा राज्यात सिनियर कॅबिनेट मिनिस्टर मोहित राणे यांनी आपले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमचे पार्टीचे अध्यक्ष माझे मित्र तसे डीडीसीचे चेअरमॅन बाब आणि आमचे एक्स MLA बाब सदानंद शेठ तनावडे आमचे प्रभारी बाब जयंत जाधव डेप्युटी सरपंच आमचे चिखलेचे बाब कमला प्रसाद यादव हांगासरले सरपंच भाई गोरेन आमचे अध्यक्ष दाबोलीचे बाब संदीप सूद हे सगळे घडून हाडपी युवाचे प्रेसिडेंट युवा मोर्चाचे माझे मित्र बाब संकल्प महाले आमचे महिला मोर्चाचे दाबोलीचे प्रेसिडेंट तसेच अनोपोज हाली इलेक्शन फर्स्ट झाली त्यांना इलेक्ट जाऊन आलेले ॲडव्होकेट अनिता तोरात माझे दुसरे मित्र
आता जे म्हाका जॉईन जाला आमचे काउन्सिलर बाब लिओ, तसेच दुसरे मित्र माझे बाब प्रितेश गांवकर, बाब सर्वानंद भगत आमचे जनरल सेक्रेटरी, आमचे काउन्सिलर म्हणल्यार जाता बाब कायतान झेवियर, आमचे दुसरे दोडको सारखे म्हणून काम करपी युथामध्ये बाब आमचे विनोद किनले, जे सगळे पांडे म्हणून वळखता, माझे OSD आणि आपण युथूच म्हणून समजतात ते बाब रिगोर मोंतेरो, दुसरेही आपण त्याच्याहून सगळ्याहून युथ, तुमचे वय तरी तुम्ही सांगल्यात आपल्या त्याच्याहून कमी म्हणटालो, लक्ष्मण टोलेकर, तसेच बाब तुलसीदास पाटेकर, बाब माझे खास करून सगळे हांव समजता तो माझो ब्रह्मस्थ बाब ब्रह्मा पवार, तसेच आमचे जनरल सेक्रेटरी बाब केरकर, वामन आमचे बाब वामन चोडणकर, म्हाका आनी दुसरे दिसना, आनी हांगासर बाब अरुण नाईक, हांगासर दुसरे सगळे माझे वांगडी माझ्या वांगडा वावुरपी माझे ऑफिस स्टाफ, हांगासर दुसरे सगळे माझे चड करून आयिल्ले हांगा चड आनी चड मोगाचे सगळे यूथ. पयले सुवातेर हांव तुमकां म्हजी मान दाखयता एज अ यूथ. इतले लेट जाला आसतना इतले कश्ट घेवन म्हाका उणेस जायत आयली तुमी हांगा इतले व्हडले संख्येन हाजीर आसा. जेन्ना ही मिटींग 6:30 आसली, कांय कारणां लागून तो टायमिंग चेंज केलो, पूण चेंज केलो हेजेर तेजेर ब्लेम केला दिले जाता, पूण हांव मुद्दम सांगता हो टायमिंग चेंज हांवें केलो. संकल्प हांवें सांगले, यू आर यूथ, you should have the capacity and you have the capacity as a youth at any time मैं हाजिर हूँ म्हणता रहती हम लोग हाजिर है and today you all are really हाजिर in such a big number. Hats off to you my dear youth. किला हांवें ताका तेन्ना उदाहरण दिलें जेन्ना हांव एक दुसऱ्या पक्षान आसलो as a youth I rose from the youth movement. If you are enjoying 50% concession in bus fee to travel anywhere in Goa, I was the main leader, president of All Goa Students Union. Before that, I was leader in the college. Before that, I was leader in the school. Then All Goa Students Union, then Youth Congress, and then it has been a long journey politically. But I have not forgotten my youth days. When I see youth, I feel I am youth only. I did not see anything. The other day when you people cycled more than 350 number, I felt honored. Oh, so many youth. I was told hardly 50 people will be there. But 250 of you turned out that day for cycling. Again, hats off to the youth of my constituency. In such large numbers, showing your commitment to BJP, showing your commitment to a good cause, showing your commitment to something good what our Honorable Prime Minister in Delhi is doing. खऱ्यानी तुम्ही शाबासकीचे पात्र आसात. कितली शाबासकी तुमकां दिली, कितले कॉंग्रॅच्युलेट केले, पूर्ण जायना. Because you are the future of this country, you are the future of this state, you are the future in every field that you will choose. It should be our challenge, the challenge right from the central government and the local governments in the whole country. How to channelize our youth energy, how to use you very constructively in a positive manner, where our nation will go forward, where you will do something positive, where you will promote goodness, where you will perform to the best of your ability, where you will give 100%, and that giving 100% will result in the nation building picking up at such a fast pace where no other country dared to pick up, or there no other country dared to go, and we will be a great superpower sooner than all of us expect, with inclusive growth, with people of every section of society, with youth, women, the backwards, EBCs, all castes, irrespective of religion, marching forward. And that is what we have to look forward to. Whose responsibility it is? Sometimes we do think, oh, it is the responsibility of the politicians. It is the responsibility of the governments of the day. Responsibility of the municipalities, of all the panchayats.
No, my dear young friends, it is each one's responsibility. It is the responsibility of every citizen. प्रत्येक जणाची जबाबदारी आसा. चड करून जे कोण youth आसा, what will I do for my country? If my country is great, I am great. If my country develops economically, I get an opportunity. If my country marches forward, there is employment generation with good economic situation, and then I get a good job. I get satisfaction as a citizen. This is what has to happen, my dear friends. And who can do that? None other than you. Today I am happy in my own double-in. You have proved it that you can do it. When you were told at the last moment, you are here in such large numbers at a odd time. It is a weekday. It is not a holiday. You have to forgo everything. That shows your commitment. That shows you are there for something good. That shows you have belief in BJP party. So I think we are in for better things in the long run. Yesterday, I just, as a matter of habit, I also came from the youth movement. I know what is organization. I told Sankalp, let us organize a cricket match also. He was a little panicky because as it is, that was a big challenge to get a big number. And I congratulate him for getting such big numbers and all his colleagues working very hard. I said, no, let us make it something little different. Even if it is a few balls, few overs, let us play some cricket. And the shot that Sadanand Tanavade hit at party president, it was worth a six. We are going to hit sixes in political arena as well. Hitting those sixes means winning that particular seat to get our own majority. And when we both batted, some of them, nobody got out on the wicket, whatever it is. It was either sixes or fours. What does it mean? In some places we may have to work little hard. Some may ones and twos when you run. If in cricket analogy, so we may have to run a little more to take the twos or to take singles. But we will win and win a majority on our own. That is the strength of the BJP party. And I want to tell you one thing. बाकीचे उलयतले हे दिता ते दिता म्हणून तुमकां सांगतले वयतले थोडे तुमकां चोंदरीमूय दिता म्हणून सांगतले चोंदरीन दिवपा जाता पूण सामकी लोक आहा आमी चोंदरी वाडून दिता न्हू बीजेपी केन्ना चोंदरीन दिवपा ना तुम्ही बिलीव करपाचे फ्री इलेक्ट्रिसिटी म्हणटा ती फ्री इलेक्ट्रिसिटी 300 युनिट दिवप म्हळ्यार एक फकाण कशें we are getting power from NTPC from the central grid. We have the central government of BJP, even when Atal Bihari Vajpayee has given much more than any Congress government has given. I was a Congress power minister. He gave me a power station and a dedicated line of 400 kVA worth 450 crores without taxing the state exchequer even for a single rupee. The TV substation, 200 kV TV substation, along with the dedicated line from Karad to Kolhapur to Goa, dedicated only for Goa, was given by none other than Atal Bihari Vajpayee. After having given such a gift in the power sector itself, what is this 300 units you are talking of? Something what is unimplementable? As it is, the state struggles to pay the power bills of the central grid. Tomorrow, if you give that free power, if you don't pay, you will be cut off power. Does Goa want to remain in darkness? What type of theories are being propagated? Tomorrow, you will promise everything free which you cannot afford. We have seen how our country has suffered during the pandemic. We have seen how Goa has suffered during the pandemic. आम्ही कशे त्रास सगळ्यांनी भोगला सगळ्यांक खबर आसा इतले सोपे न्हू आम्ही भारतीय जनता पार्टीन ज्यो स्किम्यो दिला लाडली लक्ष्मी म्हणनाका गृह आधार म्हणनाका डीएसएस म्हणनाका स्टार्टअप दीनदयाल प्रोग्राम दीनदयाल इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम म्हणनाका स्टार्टअप प्रोग्राम म्हणनाका सीएमआरवाय म्हणनाका आमच्या युथांक मुचो कार्यक्रम आणि मुचो प्रोग्राम आमच्या भारतीय जनता पार्टीन दिवना मुचे लोकांपासून कितले पैसे मोडला पर कॅपिटा एक युथाचे पॉप्युलेशन वाइज डिस्कस केल्यार 300 units of free power is peanuts, which is rather going to make your power department sick than doing anything good for your state. ये आम्ही सगळ्यांनी लक्षात घेवपा जाय. At least the educated youth should understand this, because all of you will be on social media, and being on social media today,
somehow our party gets blamed maximum on social media. It is the responsibility of all the youth to take it upon yourself to showcase what is the truth, what is the reality, what is the true situation at the ground level, and only then these falsehoods which are being propagated will be neutralized. हे जातले जाल्यार तुमची सगळ्यांची अनेक जबाबदारी आसा आमचे तरुण भुरग्यांची. आज हांव चड टाइम घेयना कित्याक खूब टाइम गेलो आसा, कित्याक हिंगा 2-2 मिनटां बाकीच्या दिल्यात, थोडे उलोवपाचे उरले कित्याक you keep so many programs, this is bound to happen. All programs are delayed now. We have another 3 more programs for the Honorable Party President. But once again, हांव सगळ्याक उनुनीत कोरबी दिता, तोखणाय करता आमचे युथाचे इतले व्हडले संख्येन येयले म्हूण. आनी आमी इलेक्शन 6 म्हयने तरी पयस आसा. ऑपरेशन काम करपाची पद्दत ही सोय आमी चालूच दवरया. दुसरें हांव मुद्दम सांगता, जायते आमचे युथाक जॉबूय ह्या दिसांनी मेळ्ळले आसा, गव्हर्मेंट जॉब्स. सगळे गव्हर्मेंट जॉब मेळपाक शकना. You have to stand on our own feet. In fact, the challenge before us is what to do for the youth in the future so that they are gainfully doing something which will help them and help the society at large and help our state economy and the state. That is my biggest challenge, and I have taken it as a big challenge. I know it may take a little time, but I definitely will come out with something which will be worthwhile for the youth of Goa. And I am maximum exercising my mind in that direction. Without taking more time, I say thank you very much. Lovely meeting. Hats off to Sankal Male and his entire team. I am not taking the names because then if I leave one out, it will be a problem. But of course, complimenting Brahma especially, who has been slogging whole night, and all his other colleagues as well, who have really taken it unto themselves to organize for the party going out of the way. Once again, thank you very much. Chod and chod, देव बरें करूं. हांव मुद्दम इंग्लिशेन उलयलां कित्याक there is a younger crowd, college going crowd, so it will reach to you more forcefully. I want you to help us and help us big time, especially in social media. Connect yourself. In fact, here we are going to release at the hands of the Honorable President, we are going to release a QR code so that automatically you go on Twitter. So you have direct access to Twitter as far as our accounts are concerned. On Instagram for direct Instagram access. So I would request before he speaks, our Honorable President of Bharatiya Janata Party, Shri Sadanand Tanawade, to do the honors in releasing the QR code for direct Instagram access. Thank you very much indeed. Once again, Thank you, sir. देव बरें करूं. सगळ्यांच्या हातीन एक एक सराच्या हातीन एक बरयला मरे ओके, सगळ्यांनी इंस्टाग्राम जो कोड आसा तो सगळ्यांनी स्कॅन करचो, किंवा गुगल स्कॅनरा थ्रू स्कॅन करचो. आमचो सराचो जो डायरेक्ट अकाउंट आसा इंस्टाग्राम जावं ट्विटर, फेसबुक अकाउंट, तो डायरेक्टली तुमकां ह्या अकाउंट ह्या स्कॅन केल्या उपरांत तुमकां मेळटलो. सगळ्यांनी सराचे पर्सनल अकाउंट्स आसा ते ऑफिशियल अकाउंट्स आसा ते सगळ्यांनी स्कॅन करचे, सो दॅट सर ज्या प्रमाणे अबोलीत मतदारसंघात तसेच राज्यात तसेच नॅशनल लेवलचे जे काम करतात ते आमच्या सगळ्यामध्ये पावतले. सगळ्यांनी हो अकाउंट फॉलो करचो आणि सराचे कामाची तोखणाय या अकाउंटाचेर करची. या प्रोग्राम कवर जातो कोणी वचचे हांगा लागीं एक जेवणाचो कार्यक्रम आसा.
थँक्यू. आता मागता हांव आमचे गोंय राज्याचे प्रदेश अध्यक्ष सदानंद भाई मदेकडे त्यांनी मार्गदर्शन करते. आजच्या दाबोळी मतदारसंघाच्या युवा मोर्चा नवीन मतदार यांच्या या बैठकीक हांगा उपस्थित आमचे गोंय राज्याचे मंत्री आणि तुमचे लाडके आमदार माझे मित्र नवीन बाब पुलिनो, मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप, मतदारसंघाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष त्यांनी याची मिटिंग घडवून आणल्यात ते आमचे संकल्प महाले सगळे स्थानिक डेप्युटी सरपंच, आमचो जयंत यादव, गंगाप्रसाद यादव, सरपंच सांगली, आमचे जिल्हा पंचायतीचे सदस्य अनिता थोरात, व्यासपीठाचे सगळे बशिल्ले सर्वानंद लिवो, आमचे नितेश बाब, आमचो लक्ष्मण कवळेकर, तसेच हांगाले काउन्सिलर लिगोर, हे सगळे व्यासपीठात बशिल्ले सगळे मान्यवर आणि उपस्थिता भितर सगळे पत्रकार आणि मोठ्या संख्येन या मतदारसंघातल्या सगळ्या युवा मतदार, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या भावांनी भयणानो, हांवें कशी सुरवात करप ती सुरवात करना, कारण ज्या तरेन हांगा आजची ही ऑर्गनायज केल्ली एकंदर मिटींग जर पळयली जाल्यार हांव संकल्प पासत आणि त्याच्या बरोबर काम करपी पवार आणि बाकीचो सगळो यूथ यांचे हांव अभिनंदन करता. ज्या तरेन तुम्ही या मतदारसंघा भितर आमदाराचेर विश्वास दवरून, कारण नवीन बाब पुलिनो हांचो स्वताचो कॅरियर युवा मोर्चाचोच लिडर म्हणून त्यांनी क्रिएट केलो आणि त्यामुळे युवा बरोबर कशा तरेन आपलो संबंध दवरप हो ताका पूर्ण माहीत खबर आसा. आणि ताका लागून ज्या वेळार तेंच्यांनी सांगलें की हांगा युवा मोर्चाचो टुर्नामेंट आसा आणि मागीर आमी युवा मोर्चाचे आमच्या कार्यकर्त्यांक एड्रेस करूं जाय, कारण देशभरा भितर आमी पळयतात ऑलिंपिका भितर पयल्या वेळाचेर देशा भितर मॅक्सिमम जे मेडल्स जे मेळ्ळे ते आमच्या युवा भुरग्यांनी धाडिल्ले आसा. तांकां आमी पयलें अभिनंदन करूया. तुमचे अभिनंदन करता हांव या मतदारसंघातल्या युवा मोर्चाच्या अंडर द लिडरशिप ऑफ शंकर बाब की ताणें एक बऱ्या तरेचो युवा सगळे एकठांय केल्ले आसात आणि बऱ्या तरेचे मार्गदर्शन, बऱ्या तरेचे कार्यक्रम ते घडोवन हाडटात. आता म्हाका नवीन सांगतालो की 15 ऑगस्टाच्या 75वें 15 ऑगस्ट ह्या देशाचो स्वातंत्र्य दिनाचो सुरवात जाता आणि त्या निमित्तान देशभरा भितर युवा रॅली केल्ली आमी, बायसिकल रॅली. पण म्हाका दिसता गोंया भितर सगळ्यात व्हडली रॅली जी करपाक शकले ते ह्या मतदारसंघातले कार्यकर्ते आणि त्या रॅली भितर आमचे आमदार मोहित बाब पुलिनो हांच्यानी स्वतः भाग घेतलो. कारण आमकां सगळ्यांक खबर आसा, कारण ह्या मतदारसंघातली, कारण हांवें दौऱ्याच्या निमित्तान हांवें पळयले देशभरा भितर कार्यक्रम, हो कार्यक्रम ऑलमोस्ट एक वर लेट जालो, कारण ज्या तरेचो प्रतिसाद हांगा आमकां मेळटा तो पळयलो जायत जाल्यार. आनी खऱ्या अर्थान तुमी शक्ती, भारतीय जनता पार्टीची खरी शक्ती कोण आसा जाल्यार युवा शक्ती आसा. कारण युवा हे जशे सुरवातीक हांवें सांगलें आमच्या जयंतान, या देश आसा हो युवा देश आसा, भारत देश हो युवा देश आसा. गोंया भितर ह्या मतदारसंघा भितर ह्या कामाची सुरवात करता आसतना निवडणुकीक 6 म्हयने आसात, पण त्यान पयलीं आमी 6 म्हयन्या पयलीं जणू कितें फाल्यां परवा निवडणूक आसा आनी आज प्रचाराची आमी सांगता करता काय कितें, म्हणजे आज शेवटचो दीस आसा कितें प्रचाराचो, अशा तरेची एकंदर परिस्थिती ह्या मतदारसंघा भितर तुमी करपाक शकले. बऱ्या तरेचे काम ह्या मतदारसंघा भितर युवा आसले, महिला आसले करतात. ह्या वेळार सुद्धा आज जशें मम्मी म्हाका म्हणटालो की 100 युवा, पण आज हांगा पळयले ह्या मंडपान बसपापेक्षा जास्त युवा भायर आसात. अशा पद्दतीची परिस्थिती ह्या भागा भितर संकल्प आनी तेची पूर्ण टीम करपाक शकली. कारण हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां, ज्या तरेचे आमचे आमदार जे आसात तेंचे एक विजन आसा, तांच्यांनी सरकाराकूय बरेचशे गोश्टी सांगल्या ह्या गोश्टी म्हणून जेणे करून ह्या गोंयच्या युवा जो आसा ताका एक कॉन्फिडन्स तेचो बिल्ड करपाक जाय. आणि खऱ्या अर्थान तुम्ही जी शक्ती आसा, कारण तुम्हीच ह्या गोंयचो फुडार आसतले, तुम्हीच ह्या भारतीय जनता पार्टीचो फुडार आसतले. कारण आज आमी हांगा बसतात केन्ना तरी तुमी येवन हांगा उलयतले, तुमी ह्या हांगालो लिडरशीप करतले आनी ताका लागून तुमचो विश्वास जो आसा हो सगळ्यात म्हत्वाचो आसा. आनी ज्या तरेन तुमी विश्वास दाखयला 6 म्हयन्या पयलीं हो कॉन्फिडन्स, कारण 2017च्या निवडणुकी भितर ज्या तालुक्यान आमकां 4 आमदार दिले, 2017 आमी 100% ज्या तालुक्या भितर जिखून आयले तो तुमचो तालुको. आज म्हाका कॉन्फिडन्स आसा, ज्या तरेचो प्रतिसाद म्हजो सुरवातीचो दौरो आज हांगा ह्या मतदारसंघा भितर जाता, पण ह्या दौऱ्याच्या निमित्तान हांवें सगळो उत्सव पळयलो आनी खास करून नवीन मतदार, नवीन यूथ हांकां हांवें आज पळयलें. म्हाका एक कॉन्फिडन्स आयलो
की ह्या गोंया भितर परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान युवा हे उभे रावताले आणि कारण आम्ही जर पळयलें कारण तुम्ही ही खरी शक्ती आसा आज वर्किंग डे आसा तुमकां ऑनलायन क्लासीस आसात काय भुरगे नोकरीक वतात हे सगळे आसून सुद्धा केवळ पार्टीच्या प्रेमापोटी केवळ तुमच्या आमदाराच्या हाका लागून आणि आमचे संकल्प जे हांगा युवाची लिडरशिप करतात त्यांच्या उतराक मान दिवन तुम्ही मोठ्या संख्येन आज हांगा आसात हे सगळ्यात महत्वाचे आसा आता ऑलमोस्ट 2.5 झाली 14 कोण तरी पण सगळे भुरगे हांगा तुम्ही उपस्थित आसात हांवें सुरवातीक पळयली ज्या तरेन ढोल ताशाचो हांगा गजर केला गेलो ज्या तरेन आमी हांगासर एक फ्रेंडली टुर्नामेंट गेम खेळ्ळे दोन वरांचेर हांगा गेम खेळप आणि हे तुमच्या बरोबर एक वेगळो आनंद म्हाका मेळपाक मेळ्ळो कारण आज हांवें एक वेगळो अनुभव या दौऱ्याच्या निमित्तान म्हाका एक वेगळो अनुभव मेळ्ळो वेगवेगळ्या मतदारसंघात वेगळो अनुभव आसा पण म्हज्या सगळ्या 40 मतदारसंघाच्या दौऱ्याच्या निमित्तान आज घडयलो तुम्ही हो वेगळो कार्यक्रम सुरळीत म्हज्या लक्षात उरतलो पण हे टेम्पो जो आसा हो टेम्पो तुम्ही असोच फुडें व्हरपाक जाय हो टेम्पो तुम्ही गोंयभर फुडें कारण गोंय आमचें धाकटें राज्य आसा आणि तुमचे सगळ्यांचे नातेवाईक आसले मित्र मंडळी आसले कारण तुम्ही जे आसात हे इमिडिएट सोशल मिडियाक लागून एखादी गोष्ट इमिडिएटली ट्रान्सफर करपाक शकतात आज बरें दिसलें आमच्या ह्या मतदारसंघातले आमदार मोहित बाब गुदिन्हो तांकां युवकां कडेन डायरेक्ट कनेक्टिविटी आसूं जाय आणि तांच्यांनी आज एक नवीन कोड QR कोड म्हणून आज जेच्या म्हज्या हस्ते हांगा उद्घाटन केलें गेलें ज्याच्या माध्यमांतल्यान ते जे कितें एक्टिविटीज करतात कारण भुरगे जे आसात तुमी यूथ हे सोशल मिडिया बरोबर डायरेक्ट कनेक्ट आसात आणि इंस्टाग्राम हो एकदम पॉप्युलर आसा त्यामुळे त्यांचे फेसबुक आसतले इंस्टाग्राम आसतलो त्यांचो ट्विटर आसतलो या सगळ्या हातूंतल्यान तुमी इमिडिएटली कारण एक लॉगिन वगैरे जावपाची गरज ना इमिडिएटली तो कोड जो आसा तो स्कॅन करून जर तुम्ही हे केलें भितर केलें जाल्यार इमिडिएटली ताका तुका एक्सेस मेळटा ही बरी फॅसिलिटी तांच्यांनी ह्या मतदारसंघात उपलब्ध केली हांव तेंचे अभिनंदन करता कारण नवीन मोदींची सोशल मिडिया टीम जी आसा ही बरें काम करता आणि त्यामुळे त्यांचे डे टू डे एक्टिविटीज जे आसा हे एक्टिविटीज युवकां पर्यंत पावचो हो तातूंतल्यान एक तांचो मोठो आसा तांच्यांनी सांगिल्लें आसा की तुमी जे आसात तुमी ह्या गोंयचे क्रिएटर आसतले ताका लागून तुमचे एखादें सजेशन हे आपल्याक महत्वाचें आसा हांव पळयता ताका वावुरता आसतना ह्या गोंयचो आमदार मंत्री सुद्धा असलो जाल्यार बारीक कार्यकर्त्या बरोबर त्याच तरेन म्हणजे आपूण वेगळो असो न करता युथा बरोबर युथा इतको वावरप सिनियर सिटीजना बरोबर तितल्याच पद्दतीन महिलांबरोबर त्याच पद्धतीन अशा तरेचो त्यांनी जो आपलो एक नेचर दवरला सगळ्या बरोबर सगळ्यांक बरोबर फुडें घेवन वचप ही हो जो स्वभाव आसा तेंचो ह्या स्वभावाक लागून आज मोठ्या संख्येन ह्या मतदारसंघा भितर बरेचशे लोक हांगा तांकां समर्थन करतात आणि आमच्या उलयतना म्हाका दिसता आमचो हेणें सांगलें आमचो नगरसेवक पांडेन की बरेच जण तुमकां वेगवेगळे आशा दाखयतले पण म्हाका दिसना ह्या आशेक आज जर आमी ज्या तरेन तुमकां सगळ्यांक पळयलें जाल्यार ह्या आशेक कोण वचपी भुरगीं आसना तुमचो भवितव्य आसा तुमकां स्वताच्या पांयार रोजगार उपलब्ध करपाचो विशय आसत तुमच्या नोकरेचो विशय आसत काय प्रायव्हेट फर्मा भितर घालपाची वेवस्था आसत ह्या सगळ्याक तुमच्या आमदाराचे सहकार्य हे सदरीत तुमचे बरोबर आसतले आणि ताका लागून तुमी सगळे जे आसात ह्या मतदारसंघातले भुरगे ह्या मतदारसंघातले युवक जे आसात बरेच जाण जे दिसतात म्हाका तेंच्यांनी मतदान अजून केन्नाच करूं ना असे नवीन मतदार आसात खास करून हे सगळ्यात महत्वाचे आसात आणि ताका लागून तुमकां योग्य डायरेक्शन जेणे ह्या गोंया भितर स्वताची इमेज क्रिएट करपाक शकलो यूथ ह्या ताणें सांगलें की 50% कन्सेशन जे आसा ह्या कन्सेशनाचे हे त्यावेळेचे युनियन लिडर आणि त्यावेळेस भुरग्यां बरोबर कशा पद्धतीने काम करपाक जाय भुरग्यांचा एखादो विषय कशा पद्धतीने फुडें व्हरपाक जाय हेची जाणीव आसलो आनी तो आज तुमकां हांगा तुमचे बरोबर आसा ताका लागून येणाऱ्या 6 महिन्यान केन्ना तरी निवडणूक जातली जानेवारीन जावं शकता फेब्रुवारीन जावं शकता पण ह्या सगळ्या हातूंतल्यान तुमी सगळे युवकांनी जो आज पाठिंबो हांगा व्यक्त केल्लो आसा ह्या मतदारसंघातले युवाचे जे संघटन बऱ्या तरेन उबें केल्लें आसा हे संघटन हाच्या पेक्षा जास्त मजबूत करात आणि आमकां दाखोवन दिवया कारण आमकां युवा शक्ती सगळ्यात व्हडली शक्ती आसा व्हडली ताकद आसा आनी म्हाका खात्री आसा ह्या मतदारसंघातले सगळे युवक हे भारतीय जनता पार्टी कडल्यान तुमी हाडपाक प्रयत्न करतले या तालुक्या भितर हाडपाक प्रयत्न करतले या गोंया भितर तुमी हाडपाक प्रयत्न करतले अशा आशा बळांका परत एकदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता आणि बऱ्या प्रमाणात हांगा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल हांव आमचे मतदारसंघातले युवा मोर्चाचे अध्यक्ष हांगाले डेप्युटी सरपंच संकल्प तेची संपूर्ण टीम जो पड्ड्या पड्ड्यान काम करपी पवार आणि तुम्ही सगळे या सगळे जाणांनी हो सक्सेसफुल कार्यक्रम केलो तुमकां धन्यवाद दिता आणि म्हजी दोन तुमकां सोंपयता देव बरें करूं थँक्यू भाई
आता हांव मागता एमकडे कडेन तेणी शेवटचे आभार प्रकट करचे